आजपर्यंत मी तुझ्या लाख चुका माफ पण या गुन्ह्याला माफी नाही. आज फक्त तुझ्या पोटात माझं बाळ आहे म्हणून तुझ्याशी माझा संबंध पण आजपासून नवरा बायको म्हणून आपल्या कुठलंही नातं असणार नाहीये. शेवटी तेच घडलं ज्या गोष्टीची मला भीती होती. अभिंना असं वाटतंय की मी लपवाछपवी केलीये, त्यांचा विश्वासघात केलाय. पण हे सगळं मी कोणत्या परिस्थितीत केलं हे प्लीज समजून घ्या ना अभि. मला तुम्हाला गमवायचं नव्हतं हो, आणि तुमच्यावर कुठलं संकटही येऊ द्यायचं नव्हतं, म्हणून हा सगळा आटापिटा करत होते हो मी. पण शेवटी तेच घडलंय जे त्या विक्रमला हवं होतं. आता तरी अभि फ्री झालाय का? नाही, कामात आहेत ते. दिसत नाहीत कुठे? दिसतंय ना नाही येत ते इथे. कसल्या कामात बिझी होता का तो? आणि मगाची काय भारताचा अर्थसंकल्प लिहित होता काय? बीजे आणि मगाची काय चाललं होतं? गुलू गुलू मेरे बायको के साथ गुलू गुलू करेगा तो दबतूंगा या. कोल्हापूरचा गल्ली बाय आपण. तुला काय घेणं देणार आहे आमच्याशी? एवढा कंठ फुटतोय तर काय बोलवचन मारत होती ते सांग की. नवरा बायकोंच्या पर्सनल गोष्टींमध्ये तुला का नाक खुपसायचंय? निघ इथून. आता आपल्या पर्सनल नात्यामध्ये तू दुसरं लग्न घुसडलं ते चालतंय का तुला? आपण काय मुक्कामाला आलेलं नाही, वनिताबद्दल सांगायला आलोय. तिचं काय? तिथं काय काय सांगतो की. एवढी काय काय लागली तुला? फोटो गावला होता तिला, काय म्हणे कुठे इकडे तिकडे टाकायची. चुकून त्या आबीला भेटला तर मला दिलाय तिने फोटो. आपलं तसं नशीब फळफळतायच ग कायम. आबीला गावला असतं तर आबी आला असतं विचारायला, बाबा हे काय ते काय. हरकत मागायची ते काय चालू होतं ना तुझं फुटवरनं ड्रामा बिमा, परत करायचं ना. नाहीतर तुला माहितीच आहे आपण किती काटा आला बोल बच्चा मारू मारू. ये तू हो, आय लव्ह यू. अभि ये ना. अरे एक रिक्वेस्ट होती. बोल. सोहाला आणि मला एका फिल्मला जायचंय, सो तुझी परवानगी हवी होती. म्हणजे यानंतर लवकर कधी असं जाता येईल असं वाटत नाहीये. सॉरी तेजस, माझं आज एक खूप महत्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला सोहाची मदत लागणार. अरे अभि फिल्म काही जास्त मोठी नाही, फेस्टिवल फिल्म आहे. मोस्टली 1.5 तासाची फिल्म असेल. येऊन जाऊन आय थिंक 2 तास आम्हाला इनफ होतील. एकदा नाही म्हणून सांगितलं ना, दरवेळी मी तुला समजून घेतो, कधीतरी तूही मला समजून घे ना. अभि काय झालंय? तू याआधी असा कधीच रिॲक्ट झाला नव्हतास माझ्यामुळे काही? अरे नाही, सॉरी तेजस. नाही म्हणजे मलाही जाणवतंय की मी तुझ्याशी थोडा रूडली वागतो, पण त्याचं कारण वेगळं आहे. काय कारण आहे मला कळू शकेल?
एका माणसाने माझा विश्वासघात केला तेजस. त्याच्यावर मी खूप विश्वास ठेवला होता, स्वतःपेक्षाही जास्त विश्वास. पण त्याने माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. चांगुलपणावरचा विश्वास उडावा असाच वागलाय तो. कोण माणूस आहे मला सांगू शकशील? माझ्या ऑफिस मधलाच एक कलिग आहे. मला जेव्हा कळलं ना की तो माझ्याशी असा वागलाय, असं वाटत होतं की आत्ताच्या आत्ता जाऊन गळा धरावा त्याचा. मला खोटेपणा आणि लबाडी आवडत नाही, तुलाही माहिती आहे तेजस. अरे कूल डाऊन. तो जो वागलाय त्याची शिक्षा त्याला मिळणार आहे. सो तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. नाही, शिक्षा तर त्याला मिळणारच आहे. आणि बरोबर बोलतोस तू. त्रास मला नाही, त्यालाच व्हायला पाहिजे. बरं, मला एक काम आहे, मी जाऊन येतो. आलोच. त्याला सोहापासून कितीही दूर ठेवायचा प्रयत्न केला तरी हा पुन्हा पुन्हा तिच्या जवळ जातच राहणार. याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. तेजसनी त्याच्या करिअरसाठी ठेवलेले पैसे आपल्याला दिले. आपण ते थोडे थोडे करत त्याला परत देत राहूया आणि त्याचा स्वतःचा बिझनेस सुरू करायला लावूया त्याला. एकदा का बिझनेस सेट झाला की मग ते स्वतःच्या घराचा विचार करू शकतील. एजंटशी एकदा फोनवर बोलूनच घेतो. काय ग, काय झालं? पोट दुखतंय. बस इथे बस. हजारदा सांगितले बसल्यावर पटकन उठत जाऊ नको. आणि घे. आणि आता कुठेही बाहेर जायचं नाहीये, शांतपणे इथे बसून राहायचं, कळलं? बरं वाटतंय का आता? आणि आणि हो, हे जे काही करतो हे सगळं तुझ्या काळजीपोटी नाहीये. तुला चुकीचा अर्थ काढू नकोस. मला फक्त माझ्या बाळाची काळजी. अभि, तुमची माझ्यावर असलेली नाराजी मी समजू शकते आणि त्या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाहीये. पण आता आपल्या मतभेदांपेक्षा त्या विक्रमचा सोक्षमोक्ष लावणं जास्त गरजेचं आहे हो. आणि या अशा परिस्थितीत आपण दोघांनी एकत्रपणे काहीतरी पाऊल उचलायला हवंय. आणि ह्या सगळ्यात तुम्हाला माझी गरज पडेल. त्याचं सावट दूर होईपर्यंत तरी मला तुमच्या बरोबर असू द्या. एकदा का त्याचा सोक्षमोक्ष लागला की मग तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे अभि. नाही मीनाक्षी,
तुला जर माझ्या सोबत विक्रमला धडा शिकवायचा होता तर या सगळ्याची तुला मला आधीच कल्पना द्यायला हवी होती. कदाचित तू न मागताही मी तुला माफ केलं असतं, पण आता ती वेळ निघून गेली. आता विक्रमच्या बाबतीत जे काही करायचंय ते मी एकटाच करणार आहे. मला तुझ्या मदतीची गरज नाही. काय सांगतेस काय? हो ना, तेच तर सांगते मी तुम्हाला. पण असं अचानक काय झालं की दादाच्या फोटो समोर उभं राहून अभि इतका हळवा झाला? काही कळत नाहीये, पण नंतरही त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होता. माझा दादा होताच तसा, भरभरून बोलण्यासारखा. कुणालाही आठवण येणारच ग त्याची. यायला आबी आपल्याला म्हणत होता ऑफिस मधल्या त्या माणसामुळं अपसेट आहे, आणि इथं कळते बापासाठी रडते. त्यात चोला बी आपल्या संग येऊ द्या नाही. काय मॅटर आहे नेमका? त्याच्या अशा वागण्याचा नक्की काय अर्थ लावायचा? फाईल दे. तू पुन्हा एकदा काउंटिंग केलंयस ना? हो. मग जरा टॅली कर ना. दादा रे, ऑलरेडी 2दा टॅली केलंय मी. प्लीज, मी सांगतोय म्हणून एकदा कर ना. काय ना सोहा, मला या सगळ्यात कुठली रिस्क नको. आणि हो, हे झालं की मला त्यांच्या सगळ्या शेअरचे डिटेल्स हवे. मी तुला फॉरवर्ड केलेत दादा. हो का? ठीक आहे, बघतो मी. दादा, काय झालंय? तुझं नीट लक्ष नाहीये. एनी प्रॉब्लेम? नाही. मग एकच गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगतोय? अगं नाही, काय ना, ऑलरेडी या प्रोजेक्टचं खूप टेन्शन आहे माझ्यावर. त्यात डोक्यात इतक्या गोष्टी सुरू आहेत की मी तुझ्याशी काय बोलतोय आणि तुला काय सांगतोय तेच मला कळत नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हॅलो, हा बोला. ओके, फ्लॅट मिळाला का? ग्रेट. हो, मी तो फ्लॅट पाहायला उद्या येतोय. हो, आणि तिथे आल्यावर मग बाकीच्या व्यवहाराच्या गोष्टी बोलू आपण. येस, थँक्स, बाय. काय रे दादा, कुणासाठी फ्लॅट शोधतोय?
तेजससाठी. माझ्या ओळखीचा एक एजंट आहे, त्याला रेंटवर फ्लॅट पाहायला सांगितला होता. त्याचाच फोन होता. दादा अरे पण हे बघ सुहा, तेजसचं रेस्टॉरंटचं काम मार्गी लागत असतानाच मला त्याचं घर सेटल करून द्यायचंय. कारण एकदा का रेस्टॉरंटचं काम झालं की तुमचं लगेच लग्नही होईल. आणि लग्न झाल्यावर आपल्या घरात घर जावंय म्हणून राहणं त्यालाही आवडणार नाही. आणि आपलं एक वेगळं घर असावं, आपला वेगळा संसार असावा, असं तुलाही वाटत असेलच ना. असं वाटत असलं तरी तुम्हाला सगळ्यांना सोडून जायची अजिबात इच्छा नाहीये माझी. कधी कधी असं वाटतं की हे जे काही सुरू आहे ना ते असंच सुरू राहावं. म्हणजे तू, मी, आई, आत्याई, मीनाक्षी आणि तेजस, आपण सगळ्यांनी एकत्र ह्याच घरात कायम राहावं असं वाटतं. मला या फ्लॅट विषयी तेजसशी बोलावं लागेल. तू तुझं काम कंटिन्यू कर, मी आलोच. तेजस, ये ना, बस. काय म्हणतोय, काही काम आहे? अरे हो, म्हणजे तुझ्या शिफ्टिंग बद्दल जरा बोलायचं होतं. म्हणजे तुझ्या आईची इच्छा होती ना की लग्नाआधी तू इथून शिफ्ट व्हावंस, तुझं स्वतःचं एक घर असावं. त्या असं म्हणाल्याचं तुलाही आठवत असेलच. हो, आठवतंय ना. तर म्हणून मग मीच तुझ्यासाठी एक फ्लॅट शोधलाय. आपण उद्याच जाऊन तो फ्लॅट बघूया. तुला जर आवडला तर ताबडतोब व्यवहारही करून टाकूया. एकदा का तुम्ही तिकडे शिफ्ट झालात की मग हळूहळू तुम्हाला घरही लावता येईल. अरे मी खरं तर तुला सांगायला विसरलो, मी सुद्धा फ्लॅटच्या शोधात आहेच आहे. 1-2 एजंट बरोबर माझं बोलणंही झालंय. ते फ्लॅट दाखवणारच आहेत मला. पण मग त्यांनी तुला फ्लॅट्स दाखवले नाहीत का? नाही, ॲक्च्युली ते फ्लॅट दाखवायला तयार होते, पण मलाच इथून जावंसं वाटत नव्हतं, सो मी काही जास्त इंटरेस्ट दाखवला नव्हता. अभि इफ यू डोंट माइंड आय कॅन स्टे हिअर फॉर मोर फ्यू डेज. म्हणजे एकदा रेस्टॉरंट सुरू झालं, त्याचं रोलिंग सुरू झालं फायनान्शियली, सो मग मी जरा कम्फर्टेबल असेन. हे बघ, तू या गोष्टींची अजिबात काळजी करू नकोस. तुला काहीही मदत लागली तर मी आणि सोहा आहोत ना. आणि कसं आहे ना, तुझ्या रेस्टॉरंटचं रोलिंग सुरू होईपर्यंत घरही सेटल झालं तर लगेच तुमच्या लग्नाचाही विचार करता येईल. आणि तुला तुझ्या आईबाबांना दोन्ही गोष्टी एकत्र दाखवता येतील, नाही का? करेक्ट बोलतोयस तू, आय ॲग्री. मला एवढंच म्हणायचं होतं की काही बोलू नकोस. आता तू काहीच बोलू नकोस. आणि कुठलाही निगेटिव्ह विचार मनातही आणू नकोस. तू एकदा फ्लॅट बघून घे, आवडला असं म्हण. पुढे काय करायचं ते मी बघतो. बरोबर आहे. तुझा जो हट्ट आहे आणि आग्रह आहे तो बरोबर आहे. मला मनासारखा फ्लॅट मिळाला आणि तो सोहालाही आवडला, म्हणजे तिच्या मनासारखं झालं म्हणजे एकदा टेन्शन नाही ना. नाही, तू सुहाची अजिबात काळजी करू नकोस. घराच्या बाबतीतल्या तिच्या आवडीनिवडी मला चांगल्याच माहिती आहेत. सो डोंट वरी. बरं, येतो मी. बाय द वे तेजस, बघ, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तुझं स्वतःचं घर व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. प्लीज डोंट माइंड.
गुड नाईट. विक्रमच्या रूममध्ये बऱ्यापैकी शोधाशोध करून झाली आहे. विक्रम राजे शिर्के या नावाचे डॉक्युमेंट्स वगळता फार काही हाताला लागलं नाही. त्याच्या विरोधातील पुरावा म्हणून तेवढं पुरेसं नाहीये. त्यासाठी एकदा त्याचा मोबाईल हाती लागायला हवा. एकदा का मोबाईल हाती लागला ना की मग त्याच्यामध्ये लपलेलं बरंच काही हाती लागू शकतं.